उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळमनगरीमध्ये सदैव चर्चेत असलेला माणूस म्हणजे संजय पांडुरंग मुंदडा. ज्यांचे वडील ॲडव्होकेट पांडुरंग मुंदडा हे सुप्रसिद्ध असे वकील होते व चर्चेतले राजकारणी देखील होते. शिराडून येथून ते कळमच्या न्यायालयामध्ये यायचे, परंतु जाण्या येण्यामध्ये अधिक वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून ते कळमनगरीमध्ये वास्तव्यास आले. कायद्याच्या दुनियेमध्ये अत्यंत नामांकित असलेले ॲडव्होकेट पांडुरंग मुंदडा हे सामाजिक कार्यामध्येही नेहमीच पुढे असायचे. संजय मुंदडा यांच्या मातोश्री चांदमाई या देखील खूप प्रेमळ होत्या. म्हणूनच अशा या आदर्श मातापित्यांचा संजय मुंदडा यांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने ते आपल्या जीवन कार्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. संजय मुंदडा यांचे आजोबा हे खूप रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते. निजामशाहीमध्येही त्यांच्या शब्दाला खूप मोठा मान सन्मान होता आणि अशा या रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या घराण्यामध्ये जन्मलेले संजय मुंदडा देखील सर्वसामान्य जनतेमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. त्यांच्या 30-32 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं सामाजिक व राजकीय कार्य कधीही न विसरता येणारं असं आहे. लोकांना नेहमीच डॅशिंग वाटणारे हे संजय मुंदडा मात्र वास्तव जीवनामध्ये प्रेमळ आणि हळव्या मनाचे आहेत. संजय मुंदडा व सौ रश्मिताई मुंदडा यांच्या पोटी जन्मलेली पायल नावाची मुलगी प्रचंड हुशार होती. तिच्यावर यांचे अफाट प्रेम होते. मात्र तिच्या वयाच्या 14व्या वर्षी तिचे दुःखद निधन झाले. तेव्हा या पती पत्नीला काय करावे समजत नव्हते. मात्र त्यावेळी पप्पा मी पुन्हा तुमच्याच जन्माला येईल असा तिने शब्द दिला होता. त्यामुळे मग या दुःखातून हे कुटुंब सावरलं होतं. या कुटुंबामध्ये आजही अगदी पल या पायलची आठवण असते. संजय पांडुरंग मुंदडा हे सध्या कळमनगरीचे उपनगराध्यक्ष म्हणून उत्तम अशी कामगिरी पार पाडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्र पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेहमीच ते संपर्कामध्ये असतात. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे संजय मुंदडा यांनी कळमच्या वैभवात भर घालण्यासाठी खेचून आणलेली आहेत. सत्याच्या वाटेवरून अगदी कणखरपणे चालणारा हा राजकारणी कळमच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतो. म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता व्यक्तिविशेष या कार्यक्रमांतर्गत आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आम्ही आज प्रसारित करत आहोत. नावात माझ्या जय आहे, म्हणून माझा सलग विजय आहे. आले किती गेले किती, मी मात्र अगदी तसाच आहे. कारण मी कसा आहे, असा मी तसा मी कसा मी, जसा मी तसा मी. मला वाटतं की मी कसा आहे याचं कोडं या ठिकाणी लवकर सुटणार नाही. कारण ज्याला जसा दिसलो, जसा भेटलो आणि ज्या पद्धतीने भेटलो त्यानुसार त्या व्यक्तीने माझी संकल्पना तयार केली. परंतु या ठिकाणी मी कसा आहे हे या ठिकाणी मला वाटतं की माझ्या देवाला जितकं माहीत आहे किंवा आईवडिलांना जेवढं माहीत आहे तेवढं कोणालाही माहीत नसेल. आणि अशीच या ठिकाणी न उलगडलेली एक राजकारणामध्ये अपघाताने आलेली आणि राजकारण काय असतं हे माहीत नसलेली, परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये आल्यानंतर या ठिकाणी नावाप्रमाणेच या ठिकाणी नेहमीच विजय खेचून आणणारी व्यक्ती म्हणजे अर्थातच कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय संजय पांडुरंगजी मुंदडा. या मुलाखतीच्या अनुषंगाने आज आपणास पाहायचं आहे की संजय मुंदडा हे एक उत्तम राजकारणी, उत्तम समाजकारणी आणि एक उत्तम व्यक्ती कसे आहेत. संजयजी, या ठिकाणी मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकायला पाहायला आवडेल की संजयजी या ठिकाणी मुंदडा ज्या कुटुंबातून तुम्ही आलात या कुटुंबाची ऐतिहासिक कहाणी काय आहे, काय सांगाल? तसे माझे पंजोबा रामकिशनजी मुंदडा किंवा त्यांचे वडील रामलालजी मुंदडा हे कदाचित राजस्थानमधून इथं आलेले असावेत. परंतु माझे पंजोबा रामकिशनजी मुंदडा आणि माझे आजोबा सूरजमलजी मुंदडा यांनी त्या काळात पंचक्रोशीत स्वतःचं नाव केलं होतं. स्वतः तर मातब्बर होतेच, पण अनेकांना मदतही करण्यात त्यांचं नाव लौकिक होतं. आणि निजामांच्या दरबारात ज्यांच्या नावाला आणि ज्यांच्या शब्दाला वजन होतं त्या मुंदडा कुटुंबियाच्या घरात माझा जन्म. माझे वडील पांडुरंगजी मुंदडा जे माझ्या परिवारातले पहिले उच्च शिक्षित व्यक्ती होते
उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद इथे त्यांनी LLB केलं आणि कळंबच्या कोर्टात वकील केली. अतिशय मजबूत, आधुनिक, पुरोगामी विचार आणि उच्च शिक्षणाच्या ध्येय लालसा आपल्या पुढच्या पिढीत पेरणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे माझे वडील आणि माझी आई चांदबाई मुंदडा या प्रेम आणि धार्मिक भावना जोपासून आमच्यात पेरणाऱ्या अशा घराण्यात माझा जन्म झाला आणि त्यांच्याकडनं मला संस्काराचं बाळ पडून. संजयजी, मला विचार असं वाटतं या ठिकाणी की तुमचे वडील ॲडव्होकेट पांडुरंगजी मुंदडा आहे नाही, हे मूळचे शिराडोंचे, अगदी एक धार्मिक कुटुंब, एक समाजाप्रती नेहमीच प्रेम उराशी बाळगून चालणारं हे कुटुंब. मग वडिलांनी शिराडोन का सोडलं, म्हणजे शिराडोन ते कळंब हा जो प्रवास आहे याबद्दल सांगा. शिराडोन हे खूप छोटंसं गाव आहे. आजही तिथली लोकसंख्या 10-12 हजारच्या आतबाहेर आहे. त्या काळात 1968-69 मधली गोष्ट आहे. माझे वडील वकील होऊन आले आणि कोर्ट इथंच होतं. परंतु सुरुवातीला त्यांनी शिराडोन येऊन जाऊन वकिली करायला चालू केलं. परंतु अशी लोकांशी दैनंदिन जो संपर्क ठेवायचा, सकाळी भेटणे, त्यांच्या सगळी चर्चा करणे, कागदपत्र तपासणे, यासाठी वेळ पूर्ण गेला आणि मग त्यांनी इथं सुरुवातीला किरायानं घर करून माझी आई आणि वडील इथं राहायला आले आणि त्यांनी काम. कळंब तालुक्यातील त्या काळात आणि आता सुद्धा, परंतु आपण वडिलांचा काळ पाहूया फक्त, त्या काळातील तुमचं कुटुंब अगदी प्रसिद्ध आहे की नाही, एक नामवंत. आणि या ठिकाणी तुमचे वडील कैलासवासी ॲडव्होकेट पांडुरंगजी मुंदडा यांची एक वेगळी ओळख होती. त्यांचं जे योगदान आहे किंवा काम जे आहे ते खूप मोठं आहे. आज तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायचं आहे की ॲडव्होकेट पांडुरंगजी मुंदडा यांचं आयुष्य कसं होतं, कशा पद्धतीने ते जगले आणि समाजाबद्दल त्या माणसाच्या मनामध्ये काय नेमकी भावना होती. कुणी समोरचा कितीही मोठा असो, माझा विचार मी आग्रहानं मांडणार, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रमुख गुण होता. इंग्लिश, उर्दू, मराठी, हिंदी या चारही भाषेवर कमालीची पकड असणारं आणि वकिलीसह समाज जीवनातल्या अनेक गोष्टींचा प्रचंड अभ्यास असणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझे वडील. समाज जीवनात वकिली व्यवसायाबरोबर शेती आणि मातृभक्त असलेले माझे वकील काही काळ शिराडून काही काळ कळंबला काढायचे. तर कळंबला त्यावेळेस तात्यासाहेब पाटील यांच्या राजकारणाचा पगडा होता आणि तात्यासाहेब पाटील जिकडं बघायचे सूर्य राजकारणाचा तिकडं उगवत होता. तर त्या काळात तात्या पाटलांच्या ताब्यात असलेली नगरपालिका बाहेर काढावी म्हणून माझ्या वडिलांसह त्यांच्या काही मित्रांनी एक पॅनल बनवलं, ज्याला नागरी विकास आघाडी नाव दिलं. आणि त्या काळात ह्या सगळ्या सोयीसुविधा नव्हत्या. तर माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलेलं की सायकलीला भोंगे लावून गल्लीच्या कोपऱ्यावर त्यांनी सभा घेतल्या आणि त्यांच्या भाषणाचा आणि त्यांच्या मित्रपरिवारांच्या भाषणाचा आणि प्रयत्नांचा परिणाम असा झाला की तात्या पाटलांच्या हातून जवळपास त्यावेळेस नगरपालिका गेली. परंतु राजकारणातल्या विविध कौशल्यामुळं यांचेच काही निवडून आलेली माणसं फोडून आणून त्यांना नगराध्यक्ष करून ती नगरपालिका तात्या पाटलांना स्वतःकडे ठेवली, परंतु यांनी ती घालवली होती. असा यांना समाज जीवनाचा नाद होता. त्या काळाचे उस्मानाबाद लातूर एकत्रित उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे चंद्रशेखर दादा वाजपेयी यांनी इथं बोलवून त्यांना, तुझ्या लातूरचे भाषण मी ऐकलेच शाळेतले आणि म्हणून तुला मी काँग्रेसचं शहराध्यक्ष करतोय असं सांगून नियुक्तीचं पत्र हातात दिल्यावर ते पत्र परत पोस्टानं पाठवून 4 चौघात उपमर्द नको म्हणून आणि मी तुमच्या पक्षाचं काम करू शकत नाही, माझी एक विशिष्ट विचारसरणी आहे असं म्हणणारे माझे वडील ज्यावेळेस शिराडोनला थांबले आणि शिराडोनला शाळा नव्हती आणि ज्या तात्या पाटलांच्या विरोधात तिथं नगरपालिकेत पॅनल टाकलं ते तात्या पाटील तिथं आले आणि माझ्या आजोबाला म्हणले की जिल्हा परिषदेला इथं शाळा काढायची पण जागा नाही आणि मोक्याच्या जागेवर म्हणजे गावाच्या नाक्यावर तुमची जागा आहे द्या. आणि माझ्या आजोबाने इन्कार केला. त्यावेळेस माझे वडील म्हणले की मी ही जागा माझ्या हिश्श्याची म्हणून द्यायला लागलोय, कारण एवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय, तो ही लोकहितासाठी आलाय, लोकांना काम द्यावं म्हणून आलाय आणि ती जागा दिली. आजही शाळा त्याच जागेवर आहे. असं समाजभान जपणारं माझ्या पित्यांचं हृदय होतं. म्हणजे शिराडोन, कळंब तालुक्यातील शिराडोन या गावामध्ये जी आज जिल्हा परिषदेची शाळा आहे ती जागा तुमच्या वडिलांनी दिली. आजही तिथं दगड आहे ज्याच्यावर माझ्या वडिलांचं स्वर्गीय पांडुरंगजी सूरजमलजी मुंदडा यांच्या वतीनं असं कोरलेलं आहे. आणि मध्यंतरी तिथल्या शिक्षक लोकांचं मला पत्र फोन आला होता की आम्ही त्या शाळेचं दगड तर तात्पुरता बनवलं आहे पण ते चांगला तुम्ही बनवून घ्या, आपल्याला ते कायमस्वरूपी टिकायला असं लावायचं आहे. त्या बाबतीत थोडंसं लॉकडाऊन मला वाटतं की त्यांचं कार्य, त्यांची कामं करण्याची पद्धत हे सगळं पाहून आमचं पूर्ण न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचं सगळी टीम तुमच्या वडिलांना आज वंदन करते. मला दुसरा मुद्दा विचारावा वाटतो या ठिकाणी संजयजी की तुमच्या आई चांदमाई आहे की नाही, या चांदमाईने, या आईने, मी तर म्हणेल की देवच, या माईने
तुमच्या आयुष्यामध्ये यशाचे 4 चांद कसे लागले ते सांगा. मी वय वर्षाचा 2चा असताना माझ्या आईला जाणवलं की माझ्या हृदयात एक छिद्र आहे. आणि त्यावेळेसच्या तत्कालीन डॉक्टर कानेटकर जे हृदयरोगातले एकमेव पुण्याचे डॉक्टर मास्टर होते, त्यांनी सांगितले की हा मुलगा जगणार नाही. परंतु जगण्याची उमेद माझ्यात पेरताना गुरुवरचा विश्वास आणि आत्मविश्वास म्हणजेच जीवनाची संजीवनी आहे ही पेरणारी माझी आहे. तिनं मला माझ्या बीडच्या गुरुकडे नेऊन गुरुमंत्र देऊन शवासनानं तू मोठा उचला असं सांगितलं. आणि ते आईचे आणि माझ्या गुरुचे शब्द खरे ठरले. कालांतरानं सोलापूरच्या पहिले डॉक्टरनं सांगितलं की दॅट्स अ मिरॅकल, पण तुमच्या हृदयात ते चित्र नाही. म्हणजे हे पेरणारी माझी आई, प्रचंड प्रेम पेरणारी माझी आई, प्रचंड श्रद्धा पेरणारी माझी आई. आजही जेव्हा केव्हा मी व्यथित माझं मन होतं तेव्हा नकळत मला माझी आई आणि आईची मांडी आठवते की माझ्या मस्तकाला तिची गरज आहे. खूप प्रेम आणि खूप श्रद्धा पेरणारी. निश्चितच मला वाटतं की आईची आठवण ही वारंवार होते, कारण आई ही आई असते. संजयजी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो या ठिकाणी की आज या घडीला म्हणजे वडील कैलासवासी पांडुरंगजी मुंदडा आहे की नाही, आणि आई चांदमाई यांना कशा पद्धतीने आपण मिस करतो आज? त्यांनी दिलेले स्वतःचं मत मांडायचं, स्वतःच्या मताबरोबर तडजोड करायची नाही हे शिकवलेलं वडिलांनी, आणि चांगलं ते पेरायचं, त्यातनं चांगलं उगवतंय. आई आणि आजी माझ्या नेहमी म्हणायचे की चांगलं पेरून लवकर चांगलं उगवत नाही, वाईट पेरून कसं चांगलं उगवल. तर चांगलं पेरायचं शिकवलेलं, त्या अनुषंगानं काम करतो. पण हे काम करताना आजच्या वाढत्या लोकसंख्येत स्वार्थलुलूप ज्यावेळेस संख्या वाढली आहे, गर्दी वाढली आहे, त्यावेळेस जेव्हा कधी वाईट अनुभव येतो, जेव्हा कधी एखादा चटका किंवा झटका मनाला बसतो, हृदयाला बसतो, काळजाला बसतो, तेव्हा नकळत आईची प्रचंड आठवण येते. असं वाटतं की आईच्या मांडीवर जाऊन डोकं टेकावं आणि ढसढसून रडावं की परक्यांना जीव लावता लावता माझं काळीज रक्तबंबाळ झालं असं म्हणायला आई असावी, परंतु ती नसते. आणि तेव्हाच मला वाटतं आजही या ठिकाणी जेव्हा प्रसंग बाका असतो, वाईट असतो, तेव्हा आई वडील तुम्हाला एवढं सांगत असतील की संजय डरना मत जिंदा आहे. हो, मला त्यांनी पेरलेलं आत्मबळच मला या ठिकाणी संजयची विचारावं असं वाटतं की संजय या नावाची सुरुवात सन ने होते, इंग्रजी शब्द सन म्हणजे सूर्य, आणि मुंदडा या नावामध्ये मून आहे. कारण तुमचं नाव आणि आडनाव याच्यामध्ये 2 इंग्रजी शब्द आहेत, सन आणि मून. तर सन म्हटल्यानंतर अगदी तळपणारा आहे की नाही, आणि मून म्हटल्यानंतर अगदी शांत शीतल. तर तुमच्या आयुष्याच्या 2 बाजू आहेत लोकांना दिसलेल्या, की सूर्याप्रमाणे तळपणारे आणि तितकेच शांत आणि शीतल सुद्धा. तर काय सांगाल या बाजू कशा आहेत नेमक्या? तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लोकांना फक्त त्यांच्यापर्यंत जे आलंय तेवढंच ठाऊक असतं आणि तेवढंच ते बघत असतात. त्याचा गर्भित अर्थ त्यात काय आहे हे बघत नाहीत. परंतु तळपणं वगैरे सूर्या एवढं माझं म्हणजे मी कधी अपेक्षितही ठेवलं नाही. परंतु चांगलं काम करून लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद की योग्य माणूस आपल्यासमोर उभा आहे, हीच मला कायम हा भाव हवा असतो. आणि त्या अनुषंगाने जेवढं चांगलं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न असतो. चंद्रासारखं शीतल कधी राहता येतं का नाही जगासमोर हे ठाऊक नाही, कारण मला कोणी शीतल वगैरे समजत नाही, आक्रमक समजतात. परंतु माझ्या खाजगी जीवनात किंवा सार्वजनिक जीवनातनं मी एकांतात आल्यानंतर माझ्यातली फक्त शीतलताच मला आणि माझ्या जवळच्या लोकांना बघायला भेटते. तळपणं वगैरे माझ्या गावीही नसतं. मला वाटतं की माणसाला निरखून बघावं, पारखून बघावं, आणि जेव्हा आपण पारखतो, निरखतो, कारण दुसऱ्याने सांगितले आणि स्वतः पाहिले यात खूप मोठा फरक असतो. कारण या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी पाहत असताना त्याला भेटलं पाहिजे, त्याला बोललं पाहिजे आणि नेमकं खरं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तेव्हाच व्यक्ती कशी आहे हे समजतं. कारण या ठिकाणी अफवा पसरवणारे अनेक आहेत, कारण हे कलियुग आहे. मला दुसरा मुद्दा संजयजी विचारावा असं वाटतो की चालताना जर तोल गेला तर आपण आपल्याला सावरू शकतो, परंतु कठीण प्रसंगामध्ये या ठिकाणी मुद्दाम लोक आपला तोल घालवतात आहे की नाही, आपला कोंडीत पकडतात. कारण राजकारणामध्ये सगळं चालतं. तर जेव्हा असे काही बाकी प्रसंग येतात, वाईट प्रसंग जेव्हा येतात, तेव्हा सांभाळणारं कोण आहे तुम्हाला नेमकं काय सांगा? तुम्ही सुरुवातीला जे दूरवळी म्हणलात त्याच पद्धतीची माझी एक कविता आहे जी गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा माझा विजय मला निश्चित जाणवल्यानंतर मी फेसबुकवर शेअर केली. मला वाटतं की आमच्या प्रेक्षक आता उत्सुक आहेत. त्याच्या 2 ओळी सांगतो, तोंडपाठ तर लक्षात नाही. असेल गनिम बलशाली कितीही, असेल गनिम बलशाली कितीही, त्यालाच माझे भय आहे. असेल गनिम बलशाली कितीही,
त्यालाच माझे भय आहे, जाऊन सांगा त्या गनिमाला, नावात माझ्या जय आहे, नावात माझ्या संजय आहे. हा आत्मविश्वास मला माझा आत्मबळ माझ्या गुरुच्या प्रेरणेनं आणि माझ्या आईवडिलाच्या संस्कारातनं, माझ्या अर्धांगिनीच्या पाठबळावर, त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात आपण जरी म्हणलो स्वार्थ गर्दी वगैरे वाढली तरी काही लोक अतिशय असे चांगले मला भेटले जे निरातिशय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन प्रेम करतात. आणि खरं पाहायला गेलं तर आजकालचं राजकारण हे तुमची जात, पंथ, पद, या पैसे हे सगळे दुय्यम ठरतात. तुमच्यामागं माणसं किती आहेत याच्यावर तुमची शक्ती होती. आणि माझ्या मागचं मनुष्यबळ उभं करणारे ते जे काही पाठीराखे मोजके आहेत, जे जीवापाठ प्रेम करतात, ह्या लोकांमुळे मला ते आत्मबळ मिळतं आणि मला कोणत्याही संकटाची कधीही भीती वाटत नाही. मला संजयजी विचारावंसं वाटतं की कॉलेज जीवनामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये प्रगती नेमकी कशी होती आपली, त्याबद्दल सांगा. मी 10वीला तालुक्यात काहीतरी तिसरा चौथा असेल आणि गणित विषयात त्यावेळेसही मी उस्मानाबाद जिल्ह्यात 1 नंबर होतो. 12वीला माझे वडील एप्रिल 1987 वारले आणि मार्च 1987 मी 12वीची एक्झाम दिली. तर त्यावेळेस मी अकाउंट या विषयात महाराष्ट्रात दुसरा आलो. 100पैकी 98 मार्क मला पडले. कुणीतरी दूरचा माणूस मुंबई पुण्याचा 100पैकी 100 मार्क घेऊन पाहायला आला होता. आणि माझे मार्क ज्यावेळेस माझ्या हातात पडले प्रमाणपत्र, त्यावेळेस माझ्या डोक्यावर केस राहिलेले नव्हते, कारण मी वडिलांचा अंत्यसंस्कार करून आलेलो होतो. आणि अचानक वडील गेले. मोठा भाऊ इंजिनिअरिंगला शिकत होता, एक बहीण शिकत होती. आणि अशा परिस्थितीत मग शेत घराकडे कुणी बघायचा असे प्रश्न होते. परंतु माझ्या भावाची, माझ्या आईची मी शिकावं अशी खूप इच्छा होती. सगळ्यांनी सांगितलं होतं की वडिलांना शेतीत खूप चटके बसले, तिकडे जाऊ नको. परंतु कदाचित त्या चटक्यांनीच मला बोलवलं होतं की मी शिक्षणाकडं 12वीनंतर दुर्लक्ष करत गेलो. ग्रॅज्युएशन केलं परंतु दुर्लक्ष होतं आणि शेतीकडे जास्त वळलो. आणि त्या शेतीनं मला नेस्तनाबूत करून ठेवल्यावरच मी तिथून बाहेर. मला वाटतं की खरंच काही गोष्टी आपल्याला बरंच काही शिकवत होतं की नाही, त्यासाठी वेळ आपण दिला पाहिजे. कारण वेळ ही सगळंच आपल्याला सांगते खरं गोष्ट. कारण मला वाटतं की वक्त ऐसा होता है की वक्त पे या ठिकाणी आपल्याला त्याची आठवण होते. मला संजयजी विचारावंसं वाटतं की वर्ग 12वीमध्ये 10वीमध्ये इतके प्रगल्भ हुशार विद्यार्थी 12वीमध्ये अकाउंटसारख्या विषयामध्ये राज्यामध्ये दुसरे आलात. मग राज्यामध्ये दुसरे आल्यानंतर सुद्धा पहिला मार्ग म्हणजे नोकरी हा मार्ग पहिला मार्ग न निवडता अगदी क्रमांकाप्रमाणे दुसरा मार्ग का निवडला, म्हणजे राजकारण का निवडलं ते सांगा. नोकरी तर मी कधी करूच शकलो नसतो, कारण माझा थोडा आक्रमक स्वभाव आहे. मला जे वाटतं, जे मी कसोटीवर पारखून बघतो आणि ते सत्य आहे असं मला वाटतं, ते मांडल्याशिवाय मला कधी राहत नाही, राहायचंच नाही. आणि आजकाल नोकरी तर नाही, काही प्रमाणात राजकारणात सुद्धा तुमचे विचार दडपून ठेवून समोरच्या आपल्यापेक्षा वरिष्ठांच्या विचाराला वाह म्हणायची पद्धत आहे, ती मला जमली नाही. म्हणूनच कदाचित माझ्या नेतृत्वावरही माझं जमलं नसावं. म्हणजे नोकरी मी केली नसती, पण व्यवसाय किंवा एखादा स्वतःचा पेशा उभा करू शकलो असतो. परंतु अपघाताने मी राजकारणात आलो. तत्कालीन इथले पत्रकार आणि आजचे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी मला एका रात्री बोलून सांगितलं की युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र धडनाईक झालेत आणि तुला शहराध्यक्ष करू. मी म्हणलं मला नाही व्हायचं, मला असलं राजकारण आवडत नाही. ते म्हणले ठीक आहे, मग आपला एक मित्र राहणार तुला, त्याला करायचं आहे आणि तुझ्याबरोबर मित्रपरिवार जास्त असतो, तो त्याच्याबरोबर घेऊन जा तिथं दाखवायला. तर मी म्हणलं ठीक आहे, एकदा जातो. आणि त्यांच्यावर माझे सगळे मित्र कंपनीचे बजरंगदल वगैरेचे काम करायचे, ह्यांना घेऊन गेलो आणि तिथं हजर झालो. तर तिथं ते परत यावं लागतं, परत एकदा जाऊन भेटलं. आणि किती गुणवत्ता असली तर कुणी निवड वगैरे करत नाही. आणि मग त्या कळत न कळत जे प्रस्थापित होते, ज्यांचं पद चाललं होतं, त्यांच्या शत्रू आणि इकडच्या मैत्र्या तयार होत गेल्या आणि मी त्यात गुंतत गेलो. मला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते अगदी रोमांचकारी आहे की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये एक इंटरेस्टिंग स्टोरी लपलेली आहे. तसंच या ठिकाणी तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्यात सुद्धा अगदी थ्रिल आहे की एका लग्नाची गोष्ट. तर काय नेमकी तुमच्या लग्नाची गोष्ट आहे ती सांगा. साहेब, माझी बायको आणि मी थोडंसं नात्यातच आहोत. ती इथं तिच्या आत्याकडे राहत होते आणि तिची आत्याही माझ्या चुलत्याला दिलेली आहे. शिकायला राहत होती आणि योगायोग म्हणजे तिला कॉमर्स घ्यायची बुद्धी, तिच्या घरात काही CA वगैरे असल्यामुळे तिला कॉमर्स घ्यायचं होतं. आणि मग कॉमर्स घेतल्यावर 12वीला अकाउंट शिकायला माझ्यासारखा स्कॉलर विद्यार्थी तिथं उपलब्ध आहे हे सगळ्या कुटुंबाला जाणवलं आणि मी शिकवायला जात होतो. नकळत एकमेकाच्या स्वभावाची आमची ओळख होत गेली आणि आम्हाला असं वाटलं की तिच्यातले संस्कार मी पाहिले आणि माझ्यातले विचार तिनं पाहिले आणि आम्ही जवळ येत गेलो.
आणि मग प्रपोज केलं, परंतु आमच्यात त्या नातेगात्यात होत नाही. आमच्यात 5 पिढ्याचे नाते त्या काळात पाहिले जायचे. म्हणजे अगदी आईचं आजोळ कुठं आहे आणि वडिलाचं आजोळ कुठं आहे त्या आडनावाचं सुद्धा कोणी दुसरं जमत नाही. एवढं कडक असल्यामुळं मग खूप प्रचंड विरोध झाला. आणि अर्थातच माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप सरस असल्यामुळे तिच्या माहेरच्याला वाटलं असं की हा काही पात्र नाही. खूप विरोध झाला, पण ते निवळल्यानंतर आम्ही आळंदीला जाऊन पळून जाऊन दोघांनी लग्न केलं. आणि माझ्या बायकोचं कन्यादान आजचे राजकीय विश्लेषक दैनिक एकचे प्रतिनिधी अभय देशपांडे यांनी केलं. मला वाटतं की पुस्तकातल्या गणिताने आयुष्यामध्ये उभारण्यासाठी जसं बळ दिलं तसं हे जे गणित आहे पती पत्नी हे गणित खऱ्या अर्थानं जुळून आलं खरं तर. आणि आज जे वैवाहिक जीवन आहे ते समाधानाचं आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला खता त्या वेळेला ताई तुम्हाला अगदी सपोर्ट करते. संजयजी मला सपोर्टही करते आणि गरज पडल्यावर का नाही उपडते. मला एक विचारावं वाटतं की महाभारतामध्ये एक संजय आहे की जो घोडे सांभाळतो आणि जो आंध्रा धृतराष्ट्र आहे त्याला युद्धभूमीवर होणारे जे काही प्रसंग आहेत ते सांगायला असतात ते कॉमेंट्री. तर तसं तुमच्या नावाप्रमाणे या ठिकाणी संजय या नावाप्रमाणे पुढे काय घडते किंवा काय काय घडणार आहे याचा तुम्हाला कधी अंदाज येतो का? काही प्रमाणात अंदाज येतो साहेब, पण त्या संजयाचं प्रारब्ध चांगलं होतं की त्याला त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारा एक धृतराष्ट्र होता. आजच्या काळात खरंच डोळे मनाचेही नसले आणि शरीराचेही नसले तरी आंधळेपणाने विश्वास ठेवणारी माणसं भेटत नाहीत. आणि तो विश्वास सांभाळणारी भेटत नसतील कदाचित, त्यामुळे तशी प्रेमळ माणसं आज राहिले नाही. म्हणजे संजयानं सांगितलेलं सगळं सत्य आहे हे धृतराष्ट्रानं गृहीत धरलं की तुला एवढ्याला आमचं कुठून कळतं असं प्रतिप्रश्न केला नाही. आज जर मला दिसतंय म्हणून मी माझ्या नेत्याला सांगायला गेलो की हे चुकायला लागले, हे असं नाही असा होय, तर तिथनं कायम सांगितलं जातं तुला जास्त कळते का मला कळते, विश्वास बसत नाही. आणि परत नेत्यांना माझे अनुभव आलेले आहेत की मी जे आधी सांगितलं ते परत सत्य ठरलं. जसं मी तत्कालीन वेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना सांगितलं होतं की तेरणाचं इलेक्शन जर तुम्ही घेतलं तर तुम्ही हरणार आहात आणि पवनराजेच्या बाजूचे लोक जिंकणार आहेत. आणि सगळ्यांनी माझं म्हणणं तिथं खोडलं होतं बैठकीतलं, पण ते कालांतरानं खरं ठरलं. मोठ्या फरकानं डॉक्टर मला वाटतं की महाभारतामध्ये संजयाला जे कळत होतं ते त्या अंशी तुम्हाला बऱ्याच उंची नाही, पण मी तटस्थ भावनेला आणि त्रयस्थ दृष्टिकोनाने जगाकडनं बघू शकतो. स्वतःचा स्वार्थ विसरून बघायचं नाही, त्यामुळे लवकर अंदाज होतो. निश्चितच मला वाटतं की तेच कळाल्यामुळे कदाचित राजकारणात सुद्धा यश भेटलं आपलं की नाही. कारण तुम्हाला कळालं असेल की आता अकाउंटमध्ये आपण राज्यामध्ये दुसरे आहोत, कुठंतरी अगदी अकाउंटंट होण्यापेक्षा या ठिकाणी राजकीय अकाउंटिंग करूया आणि जेणेकरून आपल्याला तिथं यश मिळू शकतं. काही लोकांचे अंदाजे खरे ठरतात. दुसरा मला प्रश्न विचारावासा वाटतो की पहिल्यांदा जेव्हा या ठिकाणी नगरसेवक झालात तर त्याची एक पण आणखी कहाणी आहे. कारण तुमची प्रत्येक गोष्ट एक कहाणी आहे. तर नगरसेवक होण्याची कहाणी स्टोरी काय दिली? सर मी कधी कधी असं विचार करत होतो, तुम्ही हे म्हणल्यामुळे माझ्या लक्षात आलं. मी खूपदा विचार होतो माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवनावर एक बऱ्यापैकी चांगला पिक्चर निश्चित घेऊ शकतो. तर बरोबर आहे तुमचं, तुम्ही कसं ताडताय मला माहीत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचं 2005 शहराध्यक्ष झालो फादरबॉडीचा. त्याआधी मी युवकांचा शहराध्यक्ष होतो. अचानक नेतृत्वानं मला फादरचं केलं, मी नको म्हणत होतो. आणि त्याच्या वर्ष 6 महिन्याआधी जे माझे नेते होते, जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख होते, यशवंतजी दशरथ, जे कळंबमध्ये सगळे ज्यांना ओळखतात, ते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले होते. आणि आम्ही त्यांच्याच हाताखाली काम केलेलं, किंबहुना त्यांच्या वार्डातला प्रचार करणे, पोलचिट वाटणे, बोर्ड लावणे, लोकांना कन्व्हिन्स करणे, हे काम आम्ही त्यांच्या वतीनं करत होतो. आणि युवक आघाडीमध्ये आम्ही सामाजिक काम मिळून करत होतो त्यांच्या नेतृत्वात. तर ते पक्ष सोडून गेलेले आणि मला शहराध्यक्ष केला. आणि नगरपालिका निवडणुका वर्ष 6 महिन्यावर होत्या. आरक्षण पडले, तो वार्ड जिथे यशवंत दशरथ राहत होते जनरल पडलं, नगराध्यक्ष पद जनरल पडलं. आणि सगळ्याला माहीत होतं त्या वार्डात माझी कमांड चांगली आहे आणि मी आता निवडून येईल. तर मी आमच्या जिल्हा नेतृत्वाला घेऊन यशवंत दशरथ साहेबांकडे गेलो की तुम्ही पक्षात परत या, ही निवडणूक लढा आणि नगराध्यक्ष. ते म्हणले अरे मग तू काय करणार? मी म्हणलं मी कॉप्ट बिफ्ट काही केलं तर होईल, नाही तर नाही केलं तरी जमल. परंतु ते म्हणले नाही नाही तू राहा, माझं हे विषय नाही, माझे व्यक्तिगत जीवनात काही प्रश्न आहेत आणि तुलाच निवडून आणायचं. आणि त्यांनी असं म्हणले आणि अचानक ते भाजपकडनं उभारले आणि राष्ट्रवादीकडनं माझ्याशिवाय कोणी उमेदवार नव्हतं म्हणून मला राहावं लागलं. तिसऱ्या बाजूला काँग्रेस आहे पक्षानं एक धनाढ्य व्यक्ती जी विद्यमान नगरसेवक होती, म्हणजे 2 विद्यमान नगरसेवक, त्यातला एक माजी नगराध्यक्ष दशरथ साहेब आणि एक धनाढ्य. आणि माझा कोणताच अनुभव नव्हता, मी कधी नगरपालिकेत सभागृहही बघितलेलं नव्हतं. परंतु लोकांनी एवढं प्रेम दिला, एवढा विश्वास ठेवला की दोघांच्या मताच्या बरोबरी एवढे मतं मला पडले. आणि लोकांनी ठेवलेल्या विश्वासाला आपण जागण्याचा प्रयत्न करू म्हणून मी कायम त्या पद्धतीनं सचोटीने वागण्याचा प्रयत्न केला. यशवंत दशरथ मला वाटते तुमचे गुरु, होय, राजकीय गुरु. हो. तर गुरु विरुद्ध शिष्य या लढाईची त्या काळामध्ये जी चर्चा झाली ती कशा पद्धतीने, काय सांगाल? लोकमत पेपरने एक मथळा काढला होता मराठवाड्यातल्या लक्षवेधींनी
निवडणुका, आणि त्याच्यात आमच्या जिल्ह्यातली एकच निवडणूक आली होती, ती यशवंत दर्शनची माझी होती. दोघांचे फोटो टाकून आली होती की ही सगळ्यात सर्वाधिक जिल्ह्यातली चर्चेची आणि लक्षवेधी निवडणूक आहे म्हणून. परंतु मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा जे मतदान म्हणजे मतमोजणी केंद्रातून बाहेर आलो, ती मी थेट यशवंतदादाचंच घर गाठलं, त्याच पायावर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद घेताना सांगितलं की दादा, मी तुम्हाला या म्हणलं होतं, मला उभं राहायचं नव्हतं, पण तुम्ही आला नाही. आणि पक्षाचा मी शहराध्यक्ष होतो तर मी पक्षाला बेईमान होऊ शकत नव्हतं म्हणलो. तर ते म्हणजे काय नाही, चांगलंच झालं आणि त्यांनी तिथूनही पुढे मला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे गुरुवर्य यशवंतरावामुळे तुम्ही भाग्यवान झालात खरं तर. त्यांचे आशीर्वाद लाभले किंवा जे नियतीला जे मान्य होतं त्यानुसार या ठिकाणी एक पोल चिठ्ठी वाटणारं पोर आहे की नाही की ते नगरसेवक बनलं. अंदाज वर्तवण्यात माझ्या पुढे होते ते. आमची मतदानाची शेवटचा अर्धा घंटा राहिल्यावरती मला म्हणले की संजू, मला वाटेल माझं मी मतदान तुलाच करू काय की. म्हणजे तिथंच त्यांना ते अंदाज आलेला होता की मी निवडून येतो. संजयजी, निश्चितपणे कारण पहिलं निवडून येणं हे प्रत्येकाच्या कायमच्या लक्षात राहिलेलं असतं, कारण ते सोपं नसतं. दुसरा मला मुद्दा विचारावा असं वाटतो की जेव्हा तुम्ही नगरसेवक झालात ते तिथपासून ते आजपर्यंत, आज तुम्ही या कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष आहात, तर या सर्व प्रवासाबद्दल मला वाटतं या पूर्ण प्रवासामध्ये अनेक किस्से आहेत, अनेक परत लहान मोठ्या गोष्टी आहेत, त्याही अगदी थ्रिल आहेत, नाही की नाही. मला वाटतं की ते सांगायचं म्हटलं तर कॅमेऱ्यासमोर आपला तेवढा वेळ सुद्धा पुरणार नाही. तर एक नगरसेवक ते कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष या प्रवासाबद्दल काय सांगाल नेमकं? मी 2006 ते 2011 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरपालिकेतला गटनेता होतो. आमदार राणा जगजितसिंहजी पाटील हे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री होते आणि त्यांचं त्याला समर्थन होतं. सगळ्या नगरसेवकांनी मिळून एकमुखान माझी नियुक्ती केली गटनेता म्हणून. आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना मी सत्ताधाऱ्यावर बऱ्यापैकी वचक ठेवला आणि त्यामुळेच मी नावारूपाला आलो असं मला तरी वाटतं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं तर मला वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे, पण मी जर विरोधी पक्षनेता म्हणून नीट काम करत नव्हतो तर कदाचित माझं असं झालं असतं किंवा लोकांनी पोती ओळखली असते. परंतु मी ठेवलेला अंकुश म्हणजे त्यांनी समजा फिल्टरच्या जागेचं काही वाटणी करायची ठेवली, मी कागद काढले की ते दबकून राहायचे, मी मांडलेले मुद्दे, आणि मग त्या विरोधी पक्षनेत्याच्या माझ्या चुनकेचा परिणाम हे झाला की सत्ताधाऱ्यातलेच काही लोक मला मिळाले आणि 2.5 वर्षानंतर दुसऱ्या टर्मला SC राखीवमध्ये मला आमच्या सोबत 5 नगरसेवक असताना इतर 2 पक्षाचे 4 नगरसेवकाचं पाठबळ मिळालं आणि माझा मित्र किरण हौसलबल नगराध्यक्ष झाले. हौसलबल. आणि कहर असा आहे की राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर हे हार्डवेअर महाराष्ट्रात ख्यात असताना दोन्ही पार्टीचे नगरसेवक माझ्याबरोबर एकत्र आले आणि नगराध्यक्ष आमचा झाला. त्या कालखंडात मी बरंच काम करू शकलो. यशवंत दशरथ यांनी कळमला पहिल्यांदा उभं केलेलं पंडित जवाहरलाल बाल उद्यान असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर सांस्कृतिक सभागृह असेल, हे नामशेष केलं होतं मध्यंतरीच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी. ते पुन्हा उभं करायचं भाग्य त्यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्याच हाताला आलं. किरण हौसलबलच्या कालखंडात ते आम्ही परत उभं केलं, तोकड्या फंडात उभं केलं, आठवडी बाजार सुसज्ज केला, रस्त्यावरची स्ट्रीट लाईट बंद होती ती केली, आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या भूमिपूजनापर्यंत आम्ही विषय सगळ्या परवानगी आणि मान्यता मिळवून नेला. त्यात आमच्या नगराध्यक्ष किरण हौसलबलचाच सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असेल, हायमास्ट लॅम्प उभीकरण असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी आमचे तत्कालीन नगरसेवक सुरेश हरकर यांच्या अंत्यविधीनंतर मी बघितलं गुडघ्यापर्यंतच्या चिखलात आम्हाला स्मशानभूमीत न्यावं लागत होतं आणि त्या स्मशानभूमीला कोणी रस्ता तर सोडा मजबूतीकरण केलेलं होतं. मग तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याशी मी वैयक्तिकरित्या असं वाद घालून मग त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते फंड मिळवला आणि तो रस्ता पहिल्यांदा मी केला. त्याला त्यावेळेसचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोध केला, LAQ केला विधानसभेत जाऊन, पण तरी मी ते पार पाडलं आणि त्या रस्त्यावर आज परत नवा रस्ताही करायचा योग माझ्याच कालखंडात मीच त्या कामाला चालना देऊन ते केलं. तर अशा पद्धतीने गावकऱ्यांची सेवा केली आणि लोकांनी म्हणलं हे काम आजही त्या गार्डनमध्ये ज्यावेळेस जातो जी पुन्हा उभी केली आणि खेळायला तुटून पडलेले लोक बघितली, मला आनंद होतो की मी काहीतरी केलं. कुणी शाबासकी देव न देव, मला आनंद होता की मी गावातल्या लोकांना आनंद मिळणारा केला. तसंच या टर्ममध्ये सुद्धा नगराध्यक्ष सुवर्ण मुंडे आणि आमचे सगळे सहकाऱ्यांना सोबत घेऊन बऱ्याचशा कल्पना मी मांडल्या आणि त्याला त्यांनी पाठबळ दिलं. जसं मराठवाड्यात पहिल्यांदा क वर्ग नगरपालिकेत फक्त महिलांसाठी आम्ही उद्यान उभं करत आहोत, जिथं महिलांना विरंगुळा म्हणून बगीचा राहील, छोटासा कारंजा राहील, काही खेळणे राहतील, काही व्यायामाचं सामान राहील, अगदी वॉचमन चहा बनवून देईल आणि तिथं स्त्री ज्यावेळेस उद्विग्न होते, स्त्रियांना उद्विग्नेतून बाहेर पडायला खूप मार्ग कमी असेल तर त्यांना तिथं अतिशय चांगला विरंगुळा मिळावा आणि त्याचबरोबर मध्ये जिम्नॅशियम हॉल राहील,
तिथं व्यायामाचं साहित्य मिळावं ही सोय करतो. ही संकल्पना माझीच आहे आणि तिला माझ्या सगळ्या सहकार्यांनी, नगराध्यक्षांनी सगळ्यांनी पाठबळ दिलं. काही विरोध आले, तात्कालीन सीओनं अडविलं, पुन्हा आत्ता मध्यंतरीच्या काळात राज्य शासनाने स्टे वगैरे आणला, पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आम्ही ते स्टे वगैरे उठून काम चालू केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं करतोय, 2 जिल्ह्याच्या बाँड्रीवर असलेलं कळंब शहर गाव आहे, सगळ्यात मोठा तालुका आहे आणि 1 नंबरची बाजारपेठ आहे. काही आमच्याकडं व्यापारी केंद्र हे मराठवाड्यात 1 क्रमांकाचे असलेले आहे, परंतु इथे एक चांगलं मंगल कार्यालय नाही. इथं जर बाहेरचे लोक यायला मी प्रेरित करू शकलो तर इथलं मार्केट अजून वृद्धिंगत होईल. हा दृष्टिकोन ठेवून 9.25 कोटी रुपये नगरपालिकेचा स्वनिधी खर्चून मीच मांडलेल्या कल्पनेला सगळ्यांनी पाठबळ दिलं आणि आम्ही या त्या काळात मल्टीपर्पज हॉल म्हणजे मंगल कार्यालय कम नाट्यगृह उभं करत आहोत. 1 हॉल आहे, 2 डायनिंग हॉल आहेत, 1 लॉन आहे, 20 अटॅच बाथरूमच्या रूम आहेत आणि असं सुसज्ज जे शहरात 1.5, 2, 2.5 लाखला दिलं जातं ते आम्ही 30-40 हजारात द्यायला आहोत. गावची मुलगी म्हणल्यावर 30,000, बाकीच्या 40,000, जेणेकरून बाहेरगावचे लग्न इथं आले तर इथला व्यापार उद्यम वाढेल आणि लोकांच्या उत्पन्नातही भर वाढेल आणि सोयी होईल. या पद्धतीनं काम खूप काही करायचं मनात आहे. ही टॉयलेट ही संकल्पना मी बायकोवर पाचगणीला फिरायला गेलो आणि मी सहज बघितलं की तिथं टॉयलेट होतं. मला कळलंच नाही एवढं सुंदर काय, मग मी ते कळमला करायचं म्हणून वर्षच घेतलं. मग आमच्या अध्यक्षांनी बाकी सहकार्यांनी मला सपोर्ट केला आणि आम्ही आज 3 महिलासाठी आणि 3 पुरुषासाठी तब्बल 64 लाख रुपये खर्चून टॉयलेट करतो. मला एक विचारावंच वाटतं संजयजी की टॉयलेट हा शब्दप्रयोग लोकांनी ऐकलेला आहे, पण टॉयलेट काय आहे? आपण टॉयलेट बांधतो, लोक जातात, कुणी तिथं तसंच घाण टाकून येतं, कुणी सुपारीचं पिचकारी मारून येतं, कुणी इटकरीचा खडा टाकून येतंय, कुणी लॅट्रिनला जाऊन येतंय, ते तसंच ठेवतंय, पाणी टाकत नाही. टॉयलेटमध्ये सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. फक्त तुम्ही जायचं आहे आणि तुमचं उत्सर्जनाची क्रिया करायची आहे. असं नवं माझ्या गावाला देता यावं ही माझी काय प्रयत्न असतो. मला वाटतं जे नवं ते आम्हाला हवं ही आपली भूमिका आहे. म्हणून नुसतं नवं नाही, ते उपयोगी असायला हवं. मला या ठिकाणी संजयजी विचारावं असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीचं एक वैयक्तिक आयुष्य असतं. तसं संजय मुंदडा हे राजकारणाच्या पलीकडे कसे आहे, म्हणजे खाजगी आयुष्य कशा पद्धतीने आपण जीवन जगता ते सांगा. मी तसा कवी मनाचा माणूस आहे. मी जवळपास आत्तापर्यंत 100-125 कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या काही दिवसात माझं काव्यसंग्रह प्रकाशित होईल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्या. धन्यवाद. मला नव्या गोष्टी, नव्या कल्पना, नव्या संकल्पना, सुचलेल्या संकल्पना जगासमोर मांडाव्यात, त्या इम्प्लिमेंट कराव्यात, त्या अंमलात मूर्त रूप देऊन आणाव्यात असा छंद आहे आणि त्यातूनच मला ते टॉयलेट असेल, महिला गार्डन असेल, मल्टीपर्पज हॉल असेल असं सुचत गेलं की आपण काहीतरी नवं जगाला द्यावं. आणि हे करताना खरं पाहायला गेलं तर ज्या क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रात आहे मी थोडंसं गेंड्याच्या कातडीचं निगरगट्ट माणसाला होतं, पण मी खूप संवेदनशील आहे. कुणी नकळत मी केलेल्या चांगल्या कार्याला वाईट पद्धतीनं मांडलं किंवा घेतलं तरी मी घरी 3-3 दिवस रडलेलो आहे. असे किस्से आहेत जे माझ्या बायकोला, मला आणि माझ्या काही जवळचे माणसाला माहीत आहे की मला हे सगळं सहन होत नाही. कारण मी मांडताना हृदयाच्या गाभ्यापासून मांडतो. मला सभागृहात काही आमचे मित्र म्हणतात की तू तुझं खरं करतोस, तर मी खरं करत नाही. जे खरं वाटतं ते प्राणपणाने मांडतो आणि ते शेवटी गळी उतरतं, कुणाला फोडता येत नाही. तर जे खरं आहे ते मी आधी कसोटीवर तपासून बघतो आणि ते जगासमोर मांडावं, ते आग्रहपूर्वक पुढं न्यावं, ह्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. हे करताना मी खूप संवेदनशील आहे, मी खूप हळवा आहे, हे माझ्या घरच्याला माहीत आहे. सार्वजनिक क्षेत्र आणि हळवेपण हे खरं तर जुळत नाही, परंतु ते घेऊन मी तिथं चालतो. परंतु ज्यावेळेस मी राजकारणाच्या मैदानात उतरतो, ज्यावेळेस मी समोरच्याला प्रत्युत्तर द्यायला किंवा माझं ध्येय पुढं न्यायला उतरतो, त्यावेळेस हे सगळं हळवेपण, संवेदनशीलता मला दडपावी लागते आणि कठोरपणानं सामोरं जावं लागतं आणि परिस्थितीला सामोरं जायला मी कधीच बिचकत नाही, कधीच माघार घेत नाही. निश्चितच माझं म्हणतात की ज्या अंगी मोठेपण त्या अंगी यातना कठीण, परंतु या ठिकाणी तुमच्याकडे पाहिल्यानंतर ना मोठेपण आहे ना खोटेपण आहे. जे आहे ते फक्त या ठिकाणी मला वाटतं की लोकांबद्दल एक तळमळ आहे आणि ती तळमळ तुम्हाला शांत बसू देत नाही आणि म्हणूनच मागच्या अनेक वर्षापासून आपण सक्रियपणे या ठिकाणी काम करतात. कारण कोणी काही म्हणून आपल्याला जे करायचं आहे समाजहिताचं ते आपण नेहमी करणारच अशी आपली भूमिका असते आणि आपल्या भूमिकेवर आपण नेहमी ठाम असता. मला या ठिकाणी विचारावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये एक विशिष्ट आवडती व्यक्ती असते आणि व्यक्तीची आवडती व्यक्ती असते, ठीक आहे. कारण व्यक्तीशिवाय राहू शकत नाही.
आणि व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती येतात, परंतु काहीच व्यक्ती या ठिकाणी डार्लिंग फिगर असतात, आवडत्या असतात, की ज्यांच्याशिवाय या ठिकाणी दिवस सुरू होत नाही आणि दिवस थांबतही नाही. तर अशी व्यक्ती कोण की जी तुमच्या दृष्टीने तुमची डार्लिंग फिगर आहे, आवडती आहे? 2013 नियतीनं माझ्याकडे हिरावून घेतली माझी 14 वर्षाची मुलगी कुमारी पायल. ही माझी त्यावेळेसही डार्लिंग फिगर होती आणि आजही आहे. परिस्थितीनं ती माझ्याकडनं दूर गेली. तिच्यानंतर 2 वर्षानं मला मुलगा झाला. त्याच्यातच आम्ही तिला पाहतो आणि त्यानंही मला त्या मुलीच्याच एका पुण्यतिथीला म्हणजे 25 डिसेंबरला त्यानं मला बोलून सांगितलं की पप्पा मीच तुमची पायल आहे. म्हणून त्याच्यात मी पायल पाहतो. पण माझी प्राणांतिक आवडती व्यक्ती माझी दुरावलेली मुलगी पायल. मला वाटतं की पलपल मनात पायल, पलपल मनात पायल, तुझ्या विचाराने होतो मी घायल. कारण मला वाटतं की ती नाही ती आहे आणि ती आयुष्यभर असणार आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळी या ठिकाणी जेव्हा जगण्याची प्रेरणा जिथनं मिळते ती पायल आहे. आणि जेव्हा पाऊल पडतो तेव्हा पायल बरोबर असते. तुमच्या प्रत्येक पावलामध्ये पायल आहे आणि मला वाटतं की आयुष्यभर ती तशीच राहिली पाहिजे. आजही एखादं चांगलं काम केलं आणि लोकांनी त्याला नावाजलं तर माझ्या पायलला किती आवडलं असतं असाच विचार करतो. आणि आजही एखादं माझ्या हातानं चुकून जरी वाईट काम व्हायला लागलं किंवा तसा योग आला तर माझ्या पायलची प्रतिक्रिया याच्यावर काय राहील तिला रुचणार नाही. म्हणून मग ते मोहाचे क्षणसुद्धा मी नाकारतो. इतकी ती मला प्राप्त. निश्चितच मला या ठिकाणी अगदी आवर्जून विचारावं असं वाटतं की गेलेल्या लोकांना परत बोलवता येत नाही, परंतु देवाने जर संधी दिली तर कुणाला बोलवायला जास्त आवडेल? काय सांग? माझ्या आईला आणि माझ्या मुलीला दोघांना बोलवायला निश्चित आवडेल. कारण आईच्या सावलीची मला सदैव गरज आहे आणि मुलीच्या प्रतिक्रियेची आणि तिला मी एक चांगलं आयुष्य देता यावं या अपूर्ण भावनेची पूर्तता करण्याची प्रखर गरज मला वाटतं की संजयचे आयुष्य कधी थांबत नाही, ते थांबलं सुद्धा नाही पाहिजे खरं तर. कारण व्यक्ती येतात, व्यक्ती निघून जातात, परंतु आपल्याला थांबावं लागतं, चालावं लागतं. कारण ते या ठिकाणी चाललं पाहिजेच. तर तुमच्या दृष्टीने पुढील चालणं काय असेल? प्रत्येकाची एक टाईम पिरियड असतो. सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीला एक काळ आहे, त्यानंतर त्याला नवीन क्रिकेटर त्याच्या तोडीचा त्याच्याबरोबरचा किंवा त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असा घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तसंच मी आज 30-32 वर्षापासून या राजकीय, सार्वजनिक आणि समाज जीवनाच्या वाटचालीत युवक आघाडी असेल, रोटरी क्लब असेल किंवा पक्ष असेल, संघटना असेल यामार्फत काम केलं आहे. माझंही कुठेतरी फुलस्टॉप येणार आहे मला ठाऊक आहे. तत्पूर्वी माझ्या पद्धतीने माझ्या विचाराचा अंगीकार करणारी एक सदृढ पिढी कळंब शहराच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या मध्यवर्ती ठिकाणी आणण्यात मला यश यावं हीच माझी इच्छा आहे. आजही माझ्याकडे असे काही लोक आहेत जे स्वतःला थोडंसं बाजूला सारून माझ्या विचारानं काम करायला प्राधान्य देतात. त्यांची संख्या एक मोठी संख्या करून शहराला एक सुदृढ पिढी, सुदृढ टीम द्यावी आणि त्यांना मार्गदर्शन करावं या भूमिकेत मी आलेलो आहे. आणि माझे अपूर्ण स्वप्न त्यांच्यामार्फत जरी पूर्ण झाले तर I will be happy. संजयजी मुंदडा यांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी आपल्यासमोर आहेत. या ठिकाणी त्यांचं मत, त्यांचा अभिप्राय, प्रतिक्रिया आपणास जाणून घ्यायची आहे. ताई, तुमचं नाव सांगा. रश्मी संजय मुंदडा. रश्मीताई, या ठिकाणी तुमचे मिस्टर, तुमचं सौभाग्य आदरणीय संजयजी मुंदडा जे की आज कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष आहेत. तर राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे त्यांचं एक आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये तुम्ही आहात. तर तुमच्या नजरेतनं, तुमच्या हिशोबाने ते कसे आहेत, काय सांगा? ते खूप प्रामाणिक राजकारणी आहेत, तत्वनिष्ठ आहेत, कुठलीही गोष्ट तत्वाला करूनच करणार. प्रामाणिकपणा हा त्यांचा अंगीभूत गुण म्हटला तरी चालेल आणि एक माझ्या नजरेत एक ग्रेट व्यक्तिमत्व आहेत. नाव संजय आहे आणि नेहमीच जय त्यांच्यासाठी असतो. तर त्यांच्या जयामध्ये, विजयामध्ये तुमचाही सहभाग आहे. तर कशा पद्धतीने या ठिकाणी एक पत्नी म्हणून तुम्ही त्यांना नेहमीच बळ देता, म्हणजे कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करता? कारण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तुम्ही नसता, परंतु बऱ्याच ठिकाणी असावं लागतं, बोलावं लागतं. नेहमी सपोर्ट तर असतोच आहे आणि मला माहिती आहे ते जे करतात ते योग्यच आहे. अशा या गुणसंपन्न
पतीस या ठिकाणी जर मी म्हटलं की गुणदान करा तर 10 पैकी किती गुण द्याल आपण? 10 पैकी 10 जातील. 10 पैकी 10 जातील. आई चांदमाईने या ठिकाणी संजयाच्या आयुष्यामध्ये यशाचे 4 चांद लावले. वडील कैलासवासी ॲडव्होकेट पांडुरंगजी मुंदडा, पांडुरंगाने आयुष्यामध्ये रंग भरले. मुलगी या ठिकाणी पायलने या ठिकाणी आयुष्यभर आठवण राहील अशा अनेक आठवणी या ठिकाणी मागे सोडल्या आणि त्याच आठवणीच्या शिदोरीवर या ठिकाणी संजयजी मुंदडा आजचं आयुष्य जगत आहेत. मला वाटतं की संजयाला या ठिकाणी ज्यानं ओळखलं त्यानं सांगितलं की हा आमचा सच्चा मित्र आहे. कारण हा संजय मित्रांना मित्र वाटतो, या ठिकाणी महिलांना लेक वाटतो, कोणाला भाऊ वाटतो आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी संजय मुंदडा ही व्यक्ती खऱ्या अर्थानं व्यक्तीसारखीच वाटते. कारण बऱ्याचशा व्यक्ती असून व्यक्तीसारख्या वाटत नाहीत. काहीच व्यक्ती अशा असतात की ज्या व्यक्त होतात, खऱ्या बोलतात आणि त्या व्यक्ती असतात आणि अशीच या ठिकाणी वेळच्या वेळी खरेपणाने व्यक्त होणारी व्यक्ती म्हणजे संजय मुंदडा. आणि अशा या संजयाची या ठिकाणी मुलाखत आवडली असेल निश्चितपणे या ठिकाणी परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींच्या विशेष मुलाखती आणि विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, तसेच ग्रामीण भागातील गाव वार्ता, शेती क्षेत्रातील शेती वार्ता याकरिता कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असलेली महाराष्ट्राची लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज 1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज 1 महाराष्ट्र.